हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे ॲब्रप्ट. ॲब्रप्टचं मिनिंग काय आहे तर सडन अँड अनएक्सपेक्टेड, म्हणजेच अचानकपणे अनअपेक्षितपणे जे होते त्याला काय म्हटलं जातं ॲब्रप्ट. सो ॲब्रप्ट म्हणजे होते अचानक, अनपेक्षित, अकस्मात किंवा एकाएकी. ओके, सो जे अचानकपणे होते अनअपेक्षितपणे होते त्याला काय म्हटलं जातं ॲब्रप्ट असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहे सडन, इमिजिएट आणि इन्स्टंटेनियस. ओके, इन्स्टंटेनियस असं म्हटलं जातं ॲब्रप्टला आणि सिनोनिम आहे त्याचं ते. अँटोनिम काय आहे ग्रॅज्युअल, अनहरीड, स्लगिश आणि स्लॅक. तर काय होते ॲब्रप्ट म्हणजे अचानकपणे, एकाएकी, अनपेक्षितपणे किंवा अकस्मात जे घडतं त्याला ॲब्रप्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे कॉन्व्हल्स्ड. कॉन्व्हल्स्डचं मिनिंग आहे सफर व्हायलेंट इनव्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल्स. म्हणजेच काय सफर व्हायलंट इनव्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल्स प्रोड्युसिंग कॉन्टर्शन ऑफ द बॉडी ऑर लिम्स. म्हणजेच थरथरणे होते. ओके, जे थरथरणारे आहे किंवा थरथरून जे पडतात त्याला काय म्हटलं जातं कॉन्व्हल्स्ड. आणि थरथरणे म्हणजे काय होते तर अचानक आणि वेगाने शरीराची जे हालचाल होते त्याला काय म्हटलं जातं थरथरणे. सो कॉन्व्हल्स्ड म्हणजे काय होते थरथरणे, थरथरणारे. आणि थरथरणारे म्हणजे काय होते अचानक आणि वेगाने शरीराची हालचाल होणे याला काय म्हटलं जातं थरथरणारे. आणि थरथरणारे म्हणजे होते कॉन्व्हल्स्ड. तर सिनोनिम काय आहेत शडर, जर्क आणि अँटोनिम आहेत क्राईड, वेप्ट आणि सोब्ड. ओके, सो कॉन्व्हल्स्ड म्हणजे होते थरथरणारे आणि थरथरणं म्हणजे काय आहे तर अचानकपणे आणि वेगाने एकदम फास्ट शरीराची जी हालचाल होते त्याला थरथरणे असं म्हणते. नेक्स्ट आहे प्रॉक्झिमिटी. प्रॉक्झिमिटीचं काय मिनिंग आहे नियरनेस इन स्पेस, टाइम ऑर रिलेशनशिप. म्हणजेच जवळीक किंवा शेजारी, ज्या शेजारी असं आपण म्हणू शकतो त्याला, किंवा एकदम जवळ आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो प्रॉक्झिमिटी. सो प्रॉक्झिमिटी म्हणजे काय होते जवळीक, च्या शेजारी, निकटता. निकटता म्हणजे पण काय होते जवळच होते म्हणजे निकट आहे. सिनोनिम्स आहेत प्रॉक्झिमिटीचे क्लोजनेस, नियरनेस आणि प्रेझेन्स. आणि अँटोनिम्स आहेत डिस्टन्स, रिमोटनेस आणि ओपननेस. ओके, सो प्रॉक्झिमिटी म्हणजे काय होते जवळीकच्या शेजारी किंवा निकट जे असते त्याला प्रॉक्झिमिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे चाओटिक. चाओटिकचं काय मिनिंग आहे इन अ स्टेट ऑफ कम्प्लीट कन्फ्युजन अँड डिसऑर्डर. म्हणजे काय जो की गोंधळलेला आहे, कम्प्लिटली कन्फ्युजन मध्ये आहे, कन्फ्युजन या स्टेटमध्ये आहे तो, म्हणजे काय आहे गोंधळलेला आहे एकतर किंवा अव्यवस्थित आहे, अस्वस्थ आहे असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो चाओटिक म्हणजे काय होते गोंधळलेला, गोंधळलेला किंवा अव्यवस्थित किंवा अस्ताव्यस्त. अस्ताव्यस्त सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, म्हणजे कन्फ्युजन मध्ये आहे, कम्प्लीट त्याचे स्टेट जे आहे ते कन्फ्युजन मध्ये आहे म्हणजे काय आहे चायोटिक आहे. सो सिनोनिम आहे त्याचे डिसऑर्डरली, डिसऑर्डर्ड, इररेग्युलर आणि प्रॉमिस्कस. आणि अँटोनिम्स आहेत ऑर्डरली, कॉस्मॉस आणि सी रिलेटेड. नेक्स्ट बघूया चायोटिक म्हणजे काय होते एकतर गोंधळलेला होते, अव्यवस्थित होते किंवा अस्ताव्यस्त, याला म्हटलं जाते चायोटिक. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे
वाईडली अनरिझनेबल, इलॉजिकल ऑर रिडिक्युलस, त्याला काय म्हटलं जाते वन वर्ड मध्ये? ॲब्सर्ड. म्हणजेच काय आहे? वाईडली अनरिझनेबल, इलॉजिकल ऑर रिडिक्युलस म्हणजे काय आहे? जो मूर्ख आहे, बिंडोक आहे, ज्याला काही समज नाही आहे किंवा जो हास्यास्पद आहे त्याला काय म्हणतो आपण? तो काय आहे? ॲब्सर्ड आहे. वन वर्ड मध्ये त्याला म्हणण्यात येते ॲब्सर्ड. सो ॲब्सर्ड म्हणजे काय होते? मूर्ख. मूर्ख, बिंडोक, असमंजस किंवा हास्यास्पद. ओके, सो त्याला ॲब्सर्ड असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे आपला तो काय आहे? ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे काय आहे? गव्हर्नमेंट बाय डिपार्टमेंट ऑफ स्टेट. म्हणजेच काय? नोकरशाही. ब्युरोक्रेसी म्हणजे काय होते? नोकरशाही किंवा नोकरशाही वर चालणारा देश. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाते? ब्युरोक्रेसी. नेक्स्ट बघूया करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे तो आपला आहे अनब्लेमिश्ड. अनब्लेमिश्ड ही ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट स्पेलिंग आहे. अनब्लेमिश्ड ची काय आहे? UNBLEMISHED. अनब्लेमिश्ड म्हणजे काय होते? ज्याला कोणताच कलंक नाही आहे, जो निष्कलंक आहे, अकलंक आहे, म्हणजे तो एकदम स्वच्छ आहे, त्याला आपण काय म्हणू? अनब्लेमिश्ड. तर अनब्लेमिश्ड म्हणजे काय होते? निष्कलंक, अकलंक किंवा स्वच्छ म्हणजे होते अनब्लेमिश्ड. आणि अनब्लेमिश्ड स्पेलिंग आहे UNBLEMISHED. नेक्स्ट आहे इंटेलिजंट. आता इंटेलिजंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो हुशार, बुद्धिमान आणि शहाणा. आणि इंटेलिजंटची स्पेलिंग काय आहे? ती आहे INTELLIGENT. ही करेक्ट स्पेलिंग आहे इंटेलिजंटची. आणि इंटेलिजंट म्हणजे काय होते? हुशार, बुद्धिमान आणि शहाणा म्हणजेच इंटेलिजंट. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कास्ट युअर नेट वाईडली. कास्ट युअर नेट वाईडलीचं मिनिंग आहे यू यूज अ वाईड रेंज ऑफ सोर्सेस वेन ट्राईंग टू फाइंड समथिंग. म्हणजे काय होते? काहीतरी शोधण्यासाठी, काहीतरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी विविध मार्गाने आणि मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे. म्हणजे काय होते? कास्ट युअर नेट वाईडली. काय आहे? काहीतरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्याकरता आपण विविध मार्ग जे यूज करतो, विविध मार्ग किंवा मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर प्रयत्न करतो, त्याला काय म्हटलं जाते? कास्ट युअर नेट वाईडली. ओके. नेक्स्ट आहे कास्ट शिप्स आईज ॲट. कास्ट शिप्स आईज ॲट याचं काय मिनिंग आहे? इफ यू कास्ट शिप्स आईज ॲट समवन यू लुक लविंगली ऑर विथ लॉंगिंग ॲट देम. म्हणजेच खूपच प्रेमळ नजरेने कोणाला बघणे, त्याला काय म्हटलं जाते? कास्ट शिप्स आईज ॲट किंवा नम्रपणे बघणे, खूपच प्रेमळ नजरेने पाहणे किंवा नम्र दृष्टीने पाहणे, याला काय म्हटलं जातं? कास्ट शिप्स आईज ॲट. ओके. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये फर्स्ट होता कास्ट युअर नेट वाईडली. म्हणजे काय होते? की काहीतरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्याकरता विविध मार्गाने आणि मोठ्या खूप मोठे प्रयत्न करणे, खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे, त्याला म्हटलं जातं कास्ट युअर नेट वाईडली. कास्ट शिप्स आईज ॲट म्हणजे काय होते? तर एकतर नम्र दृष्टीने पाहणे
किंवा खूपच प्रेमळ नजरेने पाहणे. नेक्स्ट आपण बघितलं होतं करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो यामध्ये फर्स्ट वर्ड होता तो होता अनब्लेमिश्ड. अनब्लेमिश्ड स्पेलिंग आहे UNBLEMISHED आणि अनब्लेमिश्ड म्हणजे काय होते, जो की निष्कलंक आहे, अकलंक आहे किंवा पूर्णपणे स्वच्छ आहे त्याला अनब्लेमिश्ड असं म्हटलं जातं. इंटेलिजंटची स्पेलिंग आहे INTELLIGENT आणि इंटेलिजंट म्हणजे होते हुशार, बुद्धिमान आणि शहाणा. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण फर्स्ट पाहिलेला होता ऍब्सर्ड. ऍब्सर्ड म्हणजे काय होते, जो की मूर्ख आहे, बिंडोक आहे, असमंजस आहे किंवा हास्यास्पद जो आहे, रिडिक्युलस, इलॉजिकल जो आहे त्याला आपण ऍब्सर्ड असं म्हणू. ब्युरोक्रेसीचं काय मिनिंग आहे तर नोकरशाही किंवा नोकरशाहीवर चालणारा जो देश आहे, नोकरशाहीवर चालणारा जो देश आहे त्याला म्हटलं जातं ब्युरोक्रेसी. फर्स्ट वर्ड आपण ॲब्रप्ट असं पाहिलं होतं. ॲब्रप्ट म्हणजे काय होते, अचानकपणे, अनपेक्षित किंवा अकस्मात त्याला आपण ॲब्रप्ट असं म्हणतो. कॉन्व्हल्स्ड म्हणजे होते थरथरणारे. तर थरथरणारे म्हणजे काय आहे, अचानक आणि वेगाने शरीराची जी हालचाल होत असते, जसं की व्हायलंट इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन होत असते मसल्समध्ये. ओके, जे प्रोड्यूस करतं कॉन्टोरेशन बॉडीमध्ये किंवा लिम्समध्ये, तर ते काय होते, थरथरते कधी कधी, तर त्याला म्हटलं जातं कॉन्व्हल्स्ड. नेक्स्ट प्रॉक्झिमिटी बघितलं आपण. प्रॉक्झिमिटी म्हणजे काय आहे तर एकतर शेजारचा आहे, जवळ आहे किंवा निकट आहे, त्याला आपण काय म्हणू, प्रॉक्झिमिटी. आणि लास्ट आहे चॅओटिक. चॅओटिक म्हणजे होते जो की गोंधळलेला आहे किंवा अव्यवस्थित आहे किंवा अस्ताव्यस्त आहे त्याला चॅओटिक असं म्हणू. जो की कन्फ्युजिंग आहे किंवा डिसऑर्डरली आहे त्याला चॅओटिक असं म्हटलं जातं. सो याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या, मराठी मिनिंग सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करत चला दररोजचे जे मिनिंग्स आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे, त्यामुळे तुम्हाला इझी पडेल एक्झाम करता. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.